प्रेमाने बोला। धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। खरं तर महाराज, लालबागचा राजा सेलिब्रिटी आहे की देवत्व, हा प्रश्न नक्की प्रत्येकाच्या हृदयात घर करून बसला असेल. कारण त्याचं तसंच आहे. कारण आम्ही दादा, परदादा, आजोबा, पंजोबा किंवा संतांनी, मंतांनी, पंतांनी, ग्रंथांनी सांगितलेल्या आजपर्यंतच्या विचारांवरती जर चिंतन केलं तर आमचे दादा, परदादा किंवा जुने ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ जे आहेत ते आत्तापर्यंत हेच म्हणत आलेत की देवधर्म करा, देवधर्म करा, देवधर्म करा. आणि बरोबर आहे त्यांचं. जिथे देवत्व आहे, देव आहे, तिथे धर्म असतो. आता का असं म्हटलंय की जिथे देव आहे तिथे धर्म आहे? कारण त्याचं असं की जो देवापर्यंत पोचतो त्याला धर्मसुद्धा कळतो. कारण परमार्थ, मग तो कोणत्याही मार्गाचा असू द्या, परमार्थ जिथे आहे, जिथे देवाचं नाव घेतलं जातं, देवाचं नामस्मरण केलं जातं, जिथे देवासाठी लोक येतात, तिथे परमार्थात असणारे 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे तिथे असलेच पाहिजेत. आता लालबागच्या राजाच्या त्या ट्रस्टीच्या कार्यकर्त्यांचं वर्तन पाहता, भाविक म्हणून आलेले मराठी बांधव दर्शनासाठी आले होते, त्यांचा महाप्रसाद बंद केला आणि प्रसादालय बंद करून खऱ्या अर्थाने तिथे जो पहिला जो पुरुषार्थ आहे परमार्थातला, तो म्हणजे धर्म, तो लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी तिथेच संपुष्टात आणला. दुसरा आहे अर्थ. त्यांना त्या खरं तर संतांच्या त्या भाविकांच्या मनातला भाव समजला नाही, म्हणजेच अर्थही समजला नाही. दुसरा पुरुषार्थही त्यांनी तिथे संपुष्टात आणला. जर भावाचा अर्थ समजत नसेल, भावनेचा अर्थ समजत नसेल, भक्तांचा जो आनंद आहे त्याचा अर्थ समजत नसेल, तर दुसरा पुरुषार्थ तिथेच त्या ट्रस्टीच्या कार्यकर्त्यांनी संपवला. तो म्हणजे अर्थ. धर्म संपला, अर्थ संपला. आता काम. आता कामनेला त्यांनी स्थान दिलं. कोणीतरी सांगितलं आणि प्रसादालय बंद केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मनामध्ये अहंकार आला की आमचा सेलिब्रिटी गणपती आणि मराठ्यांनी तिथं दर्शन घेऊ नये, त्यांचं दर्शन बंद केलं. याचा अर्थ काम म्हणजे वासना, अहंकार त्यांच्यात निर्माण झाला. तिथे तोही पुरुषार्थ संपला. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्षाचा तर विचारच करू नका. कारण तिथे येणारे गरीब भाविक सज्जन त्या गणपतीची प्रसिद्धी पाहून आदराने, सन्मानाने येतात, भावनेने येतात. त्यांच्या मानेला जसे काय कोणते जेलमधले आरोपी आहेत अशा पद्धतीनं ओढून खेचून बाहेर फेकलं जातं. आणि कारण काय देतात? बाहेर मोठी रांग लागले, वेळ नाही आहे. मग माझा प्रश्न आहे लालबागच्या राजाच्या ट्रस्टीला की जर साध्या भोळ्या भाविकांसाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे, तर मग सेलिब्रिटी आल्यानंतर सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी कुठून वेळ भेटतो? मग प्रश्न उपस्थित होतो की लालबागचा राजा जिथं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष पुरुषार्थच नाही आहेत, मग लालबागचा राजा देवत्व आहे की सेलिब्रिटी? एक सेलिब्रिटी मी लहान असताना दूरदर्शनवरती जेव्हा न्यूज लागायच्या तेव्हा दाखवायचे की अमुक अभिनेता अमुक अभिनेत्याच्या घरी दर्शनासाठी गेला. पण आज अभिनेते किंवा सेलिब्रिटी लालबागच्या राजाला येतात
आणि तिथे 10-10, 15-15 मिनटं सेल्फी होते, फोटो होतो. मग हे काय आहे? याला देवत्व म्हणतात का? जिथे गरिबांना, भोळ्या बाबड्या भक्तांना आरोप्यासारखं मानेला धरून खेचून फेकलं जातं, जिथे मराठी बांधव दर्शनासाठी चांगल्या भावनेने आले होते, आशीर्वाद घेण्यासाठी आले होते की आम्हाला आरक्षण मिळू द्या, तिथे त्यांचा प्रसाद बंद केला जातो. त्यांना एवढंच नव्हे तर दर्शनसुद्धा घेऊ दिलं जात नाही. याचा अर्थ काय समजायचा? पण एवढं लालबागच्या राजाच्या ट्रस्टींच्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे होतं की ज्या देवामुळे, म्हणजे छत्रपती शिवरायांच्यामुळे, ज्या देवामुळे आज आमचा देव देवळात आहे, त्याच छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना, मराठी मावळ्यांना तुम्ही अडवून सगळ्यात मोठी घाण केलेली आहे. म्हणून जाता जाता ट्रस्टींना मी विनंती करतो, लालबागच्या राजाचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो की हा जो स्लो पॉइझन आहे ना, हा तुमच्यासाठी खूप घातक आहे. हा खूप घातक आहे. हाच स्लो पॉइझन जर वाढत 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 गेला ना, कोणताही आजार डायरेक्ट होत नाही आहे, स्लो पॉइझनच होतो. मग ही लोकांमध्ये पसरलेली जी तुमच्याबद्दलची निगेटिव्हिटी आहे, तो जो स्लो पॉइझन आहे, जी नकारात्मक विचार तुमच्या मंडळाचे जे बाहेर पसरले जातात, हा जो स्लो पॉइझन आहे तो इतका तुमच्यासाठी घातक आहे की आज संपूर्ण भारतामध्ये लालबागच्या राजाला ओळखतात. नव्हे तर विदेशामधून सुद्धा लोक दर्शनासाठी येतात. मग खरं तर लालबागच्या राजाच्या ट्रस्टीनं काळजी घेतली पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे की अरे बाबा, साच आणि मवाळ, मितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं म्हणणाऱ्या वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींच्या महाराष्ट्रामध्ये एका प्रसिद्ध गणपतीपाशी जर अशी गोष्ट, असे कृत्य लोकांना खेचून वडून फेकून देण्याची जर घडत असेल तर हा स्लो पॉइझनच नाही का? म्हणून माझी लालबागच्या राजाच्या ट्रस्टीला विनंती आहे की बाबा, जरा चिंतन करा, जरा विचार करा. स्लो पॉइझन, नकारात्मक विचारांचा तुमच्या मंडळाबद्दल घडत चाललेला आहे. एक दिवस असं होऊ नये की लालबागचा राजा फक्त लालबागचाच राजा राहू नये, एवढी मात्र माझी विनंती आहे. प्रेमाने बोला. धन्य रंकारजी. एवं राम कृष्ण हरी.